हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रियंका। आज आपण करणार आहोत आलू पराठा। आलू पराठासाठी मी 2 मीडियम साईज आलू उकडून घेतलेले आहे, म्हणजे बटाटे ते छान मॅश करून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता मी ॲड करते 1 चमचा ठेचा, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडंसं जिऱ्याची पूड आणि थोडीशी गरम मसाल्याची पूड आणि त्यामध्ये मी चिरून टाकलेलं आहे थोडंसं फ्रेश कोथिंबीर। आता हे आपल्याला सगळं एकत्र मिक्स करायचं आहे। आता हे आपलं स्टफिंगचं सारण तयार झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवूयात। दुसरीकडे मी गव्हाचं पिठाचं मळून ठेवलेलं होतं अर्धा तास अगोदर। ते छान आता आपलं पीठ सॉफ्ट झालेलं असेल। आता आपण करायला घेऊया पराठा। पराठ्यासाठी मी घेतलं आहे मीडियम साईज कणिक। त्याचे मी 2 इक्वल साईज बॉल केलेले आहेत डिवाइड करून। एकामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे आणि दुसरी साईड आपल्याला सील करायची आहे। आता तुम्ही बघू शकता एका साईडमध्ये मी स्टफिंग भरणार आहे। ते छान असं राऊंड करून घेतलेलं आहे। आणि दुसऱ्या ह्याचं पण राऊंड करायचं आहे आणि ते आपल्याला त्यावर सील करून घ्यायचं आहे। ह्याच्याने आपला पराठा फुटणार नाही आणि इक्वल साईज सगळीकडे छान पसरेल। आणि हे छान आता पीठमध्ये थोडंसं डीप करून लाटायचं आहे हलकं हलकं। हे सगळीकडे चारी कोपऱ्याने आपल्याला छान व्यवस्थित सेम साईज लाटून घ्यायचं आहे। एकीकडे जाड आहे एकीकडे पातळ नको। पराठा आपला छान मस्त सगळीकडून इक्वल दिसायला हवं आणि मसाला पण आतला स्टफ भरलेला पण सगळीकडून असा पसरलेला हवा। आणि दुसरीकडे मी पॅन गरम करून ठेवला आहे आणि आपला बटरसुद्धा मेल्ट करून ठेवलेला आहे। आता मी पॅनवर थोडंसं बटर ॲड केलं आहे आणि त्यावर आपण आता पराठा सेकणार आहोत। छान खरपूस भाजून घेणार आहोत। आता एक साईड झाली की आपल्याला दुसरी साईड पलटून घ्यायची आहे। आता बघू शकता आपला पराठा छान खरपूस भाजून झालेला आहे। आता आपला पराठा रेडी आहे खाण्यासाठी। हे आपण दहीसोबत, चटणीसोबत, लोणच्यासोबत कशासोबतही सर्व करू शकता। जर तुम्हाला ही माझी इझी आलू पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।